गरुड झेप अकॅडमीच्या नागपूर शाखेचा पहिला पालक मेळावा आज उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांसह हजारो पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर अनीस अहमद, असिस्टंट पोलीस कमिशनर तायडे सर, सुमित उरकुडकर सर व डॉक्टर सय्यद यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। कार्यक्रमात नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या गरुड झेपच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। अकॅडमीतील शिस्त, दर्जेदार शिक्षण आणि संस्कार पाहून पालक आणि पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले। या मेळाव्याचे प्रभावी आयोजन शाखा प्रमुख प्राध्यापक आशीर्वाद चव्हाण व प्रशासन प्रमुख प्राध्यापक स्वामी यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीमने केले। नमस्कार, मी डॉक्टर एस सोनवणे। आपल्या विदर्भाच्या या मातीमध्ये दडलेला आत्मविश्वास, दडलेली मेहनत आणि जिद्द, विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण असतानाही जेव्हा आपण सरकारी नोकरीची टक्केवारी बघतो तेव्हा विदर्भाची टक्केवारी नक्कीच ती ठिकाणी कमीत कमी दिसायला मिळते। त्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सरकारी नोकरदार तयार होतात। त्याचं कारण एकमेव आहे की योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि योग्य वेळेला सुरुवात, आणि तीच ओळखून विदर्भाच्या या मातीमध्ये गरुड झेप अकॅडमी त्या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे। याचं कारण असं आहे की आजपर्यंत 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी सरकारी नोकरीत गेल्यानंतर हे लक्षात येत आहे या मातीमध्ये खूप काही गुण आहेत, खूप ताकद आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि आत्मविश्वास आहे। तो वाढवून विदर्भाच्या सरकारी नोकरीचा टक्केवारी वाढवणं हाच आमचा उद्देश असेल आणि नक्कीच येत्या काही काळात विदर्भ सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरीचा कारखानाच बनेल, यात दुमत नाही। धन्यवाद, जय हिंद। आज नागपुर में पहली बार एक सैनिक स्कूल के माध्यम से बच्चों को पुलिस भर्ती, एयरफोर्स, नेवी की भर्ती के लिए ट्रेनिंग के लिए हमारे कैंपस में सेंट्रल इंडिया ग्रुप के कैंपस में गरुड़ के माध्यम से MOU करके हमने एक मिलिट्री स्कूल यहाँ पे शुरुआत हुई है। ये स्कूल अभी तक कोल्हापुर, पूना, अहमदनगर, नासिक ये सब जगह ट्रेनिंग देता था, लेकिन विदर्भ में ये कहीं नहीं आए थे और विदर्भ के लोगों को पुलिस में भर्ती का मौका नहीं मिलता था। एयरफोर्स में, NDA में और जो भी ऐसे जो गवर्नमेंट के जॉब्स निकलते हैं सेमी गवर्नमेंट के, उसमें मौका नहीं मिल रहा था। लेकिन आज हमने नागपुर के लोगों को ही नहीं बल्कि पूरे विदर्भ के लोगों को पुलिस की भर्ती में, मिलिट्री की भर्ती में लोगों को ट्रेन करने का काम हमने शुरू किया है। ये विदर्भ में पहली स्कूल है जो ऐसा काम हमने सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन के ग्रुप में ये शुरू हुआ है। नमस्कार, मी ललिता सुरेश सोनवणे, गरुड झेप अकॅडमी। तर आज या ठिकाणी पहिल्यांदाच नागपूर शहरामध्ये आम्ही ब्रांच ओपन केलेली आहे आणि त्या ठिकाणी पहिलाच प्रोग्राम म्हणजे पालक विद्यार्थी मेळावा घेतलेला आहे आपण। तर या ठिकाणी खूप छान प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। गरुड झेपचे जे कार्य आहे 10 ते 12 वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत आणि याचा रिस्पॉन्स आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर मिळत आहे आणि खूप छान वाटत आहे नागपूर शहरामध्ये येऊन की इथे विद्यार्थी घडवण्यामध्ये आम्हाला खूप महत्त्वाची भूमिका इथे बजावण्यास मिळणार आहे। त्यामुळे नागपूरकरांचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला असंच यानंतरही रिस्पॉन्स मिळावा अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। जे विद्यार्थी इथे ॲडमिशन घेतात, दाखल होतात, त्यांनी 100% मी त्यांना गॅरंटी देतो आहे की ते इथून गरुड फ्लाइंग करून सरकारी नोकरी 100% घेतील आणि नंतर ते पोलीस ट्रेनिंगला आमच्याकडे येतील। इथून आलेल्या विद्यार्थ्यांना मी विशेष प्राधान्य देईल, त्यांच्यावर लक्ष देईल व चांगलं त्यांना ट्रीट करेल व जे काही त्यांना समस्या असेल ते मी सोडवायचा पूर्ण प्रयत्न करेल। मित्रांनो, पालकवर्गांनो, मी माझ्या 30 वर्षाच्या पोलीस खात्याच्या सेवेमध्ये 6 वर्षापूर्वी 2019मध्ये मी रिटायर्ड झालो। माझ्यासोबतचे लोक म्हणतात तुम्ही रिटायर वाटत नाही। म्हटलं रिटायर का वाटणार, मी पोलीस खात्यातून रिटायर झालो, माझ्या ॲक्टिव्हिटीमधून रिटायर नाही झालो।
आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विद्यार्थ्यांकरता सूचना. विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी आपल्यापेक्षा जास्त एज्युकेटेड, जास्त शिकलेले, जास्त अनुभवी पालक यांच्या सानिध्यात राहायचं. तुम्ही 12वी आहेत तर 9व्या वर्गाच्या मुलासोबत मित्रता करू नका. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट मुलाशी मित्रता ठेवा. तुम्ही मेडिकलला विद्यार्थी होत आहेत तर चांगल्या डॉक्टरांशी मित्रता ठेवा. तुम्ही काहीच नाही 12वी शिकले असेल तर सोनवणे साहेबाशी मित्रता ठेवा. विद्यार्थ्यांनो, आई वडिलांनी आपल्याला कष्ट करून 17-18 वर्ष आपल्याला घडवलेलं आहे. आता तुम्ही गरुड झेपमध्ये ॲडमिशन करणार आहेत. इथं आल्यावर इथली डिसिप्लिन, इथलं जेवण, जे काही जेवण असेल आपल्याला आवडते नाही आवडते, आपण घरून सगळं खाल्लेलं पराठे खाऊन आलो आहे. इथं रोज पराठे जरी नाही मिळाले तर पराठ्यामुळे वजन वाढते. नेहमी फुलके खा. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. इथल्या मॅनेजमेंटनी मला बोलवलं, 2 शब्द मला बोलायचा मौका मिळाला. सर्वांना पुन्हा आशीर्वाद आणि अकॅडमीला माझा फार फार धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नागपूर ब्रांचेचं आज हे उद्घाटन, आणि मला आजही तो दिवस आठवतो. 2016 ज्या दिवशी पहिलं व्याख्यान माझं गरुड झेप अकॅडमीसाठी 2016ला जी पहिली त्यांची ब्रांच होती तिथे टेरेसवर झालं होतं. तो दिवस आणि आजचा दिवस माझ्या डोळ्यासमोर म्हणजे गरुडाची झेप मी बघितलेली आहे. गेल्या 12 वर्षापासून मित्रांनो मी या क्षेत्रामध्ये आहे. माझं नाव सुमित उरकुडकर. आय एम अ मोटिवेशनल स्पीकर, करिअर काउन्सिलर, ट्रेनर, लाईफ कोच, बिझनेस कोच. मी प्रॉपर वर्धा शहराचा आहे. 2016 पासून मी गरुड झेपला संभाजीनगर ब्रांचला मी जात असतो. तिथे माझा रोल असतो विद्यार्थ्यांना गाईड करणे, मोटिवेट करणे, त्यांना त्यांच्या ध्येयापासून भटकू न देणे, त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असू देणे. हे सगळं करत असताना संभाजीनगर ब्रांच उभी झाली. बघता बघता पुणे ब्रांच झाली, बघता बघता कोल्हापूर, नाशिक, नगर, आणि आज इथे आपण नागपूरला सुरुवात करत आहोत. हा 2016 पासूनचा तर हा 2025 पर्यंतचा हा जो प्रवास आहे, गरुड झेपच्या एक ब्रांचला एक विद्यार्थी घडताना मी बघितलेला आहे. पण जेव्हा हा प्रवास माझा चालू होता, हे सगळं मी बघत होतो. हे बघत असताना मी बघायचो की गडचिरोलीचा मुलगा, गोंदियाचा मुलगा, भंडाऱ्याचा मुलगा, चिमूर, इकडे तुमसर, नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, खामगाव, बुलढाणा, इकडले मुलं मला बरेचदा नाशिक ब्रांचला भेटायची, कधी पुणे ब्रांचला भेटायची, कधी संभाजीनगर ब्रांचला भेटायची. आणि कुठेतरी मी विदर्भातला स्वतः असल्यामुळे माझं प्रॉपर वर्धा, आणि वर्धेतून मी संभाजीनगरला यांच्या ब्रांचला जायचो. तर कुठेतरी माझ्या मनामध्ये खंत होती, कारण बरेचदा व्याख्यानासाठी सकाळी सकाळी प्रवास करायचा असतो, आणि सकाळी सकाळी बरेचदा विदर्भात मुलं दिसायची पळताना सकाळी. आणि जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्र, तिकडे मुंबई, पुणे, इकडे जेव्हा मी यांची तयारी बघायचं, तर मला इतका मोठा फरक जाणवायचा, इतका आभास म्हणजे या गोष्टीचा व्हायचा की सातत्याने मार्गदर्शनाची विदर्भामध्ये कुठेतरी कमी आहे. मग विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी शिकाव आणि इंजिनिअरिंग करून पुण्यात जाव, तेवढाच एक ऑप्शन उरलेलं होतं. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की बेरोजगारी ही किती फोफावत आहे. आपल्या विदर्भामध्ये बेरोजगारीची बरीच कारणं आहे. पण आज गरुड झेप शाखेची ही जे नागपूरची ब्रांच इथे सुरू झालेली आहे, याचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर विदर्भवासी म्हणून मला होत आहे. कारण इतक्या वर्षापासून मी तगादा लावलेला होता सरांकडे की सर कृपया तुम्ही माझ्या विदर्भामध्ये एक तरी शाखा उघडा, कारण माझ्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, फक्त त्या क्षमतेला बळ देण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे, जाणीव, रिअलायझेशन. मला स्पष्ट शब्दात मी विद्यार्थ्यांना सांगतो, ज्या मुला मुलींना आपल्या बापाची फाटकी बनियान, आईची तुटली चप्पल आणि हातातला लागलेले कट्स आणि त्यांचे कष्ट दिसतात ना, त्यांना कुठल्या वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नसते. कारण ज्या मुलाला जाणीव असते की आपला बाप दिवस रात्र कष्ट करतो, ज्या मुलींना जाणीव असते आपले आई वडील दिवस रात्र झटतात आपल्यासाठी, हा जो पैसा आपल्यावर भरला जातोय यासाठी, हा पैसा मिळवण्यासाठी बाट तुटतो,
वन फिरतो, दिवस रात्र मेहनत घेतो, त्यानंतर हा पैसा भरला जातो. ज्या विद्यार्थ्यांना जाणीव असते त्यांना कुठल्या वेगळ्या मोटिवेशनची गरज पडत नसते. आज इथे तुम्ही त्या छताखाली आहात ज्या छताखाली SS सोनावणे सरांनी इतक्या वर्षापासून इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने आणि त्यांच्या या सगळ्या स्टाफने इतक्या कष्टाने ही गरुड झेप अकॅडमी उभी केलेली आहे की या गरुड झेप अकॅडमीमध्ये एकदा तुमचा विद्यार्थी आला तर दोनच परिस्थितीतून बाहेर निघताना मी बघितलेला आहे. एक तर तो वर्दी घेऊन निघतो, नाही तर एक चांगला माणूस बनून निघतो. कारण ज्या पद्धतीची शिस्त इथे लावल्या जाते, बरेचसे पालक असतात की स्पेशली डिमांड करतात, नाही सर ॲडमिशन आम्ही करतो पण आमच्या मुलाकडे आम्हाला 24 तास मोबाईल ठेवायचा आहे, आम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे. बरेच पालक, त्या पालकांना हे समजत नाही की तो मोबाईल कसा घात करेल त्याचा. पण इथे गरुड झेपची हे परंपरा आहे की ॲडमिशन नाही झाली तरी चालते पण त्याला 24 तास मोबाईल देण्यात येणार नाही, त्याला हप्त्यातून एकदा मोबाईल दिला जातं. आज आपण बघत आलेलो आहे की इथे आधी मुलं घरी राहून अभ्यास करायची, आधी घरी राहून तयारी करायची, पण आजचं कॉम्पिटिशनचं युग आहे. आज आपला मुलगा घरी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता उठतो, त्यानंतर त्याला हातात मोबाईल असतो, त्याला 24 तास इकडे तिकडे तो फिरत असतो, त्याला मित्र दिसतो, मैत्रीण दिसते, मजा दिसते, त्याला असं वाटते आपल्याला हेच आयुष्य बरं आहे. पण जेव्हा तो ॲडमिशन घेतो, जेव्हा इथले डिसिप्लिन बघतो, बरेचदा इथले नियम बघतो, ते त्याला सुरुवातीचे काही दिवस त्याला सहवत नाही. सकाळी उठणं, ग्राउंड करणं, मग कधी हात दुखतो, मग कधी पाय दुखतो, मग तो कारण शोधतो, मग तो सतत बरेचदा पालक मित्रांनो या मुलांना म्हणतो की हे जनरेशन वाया गेलेली आहे, हे मोबाईलला वाया गेलेलं आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या अनुभवाने सांगतोय की ही जे जनरेशन आहे ही मागच्या प्रत्येक जनरेशनला मागं टाकण्याची ताकद ही जनरेशन ठेवते. इतकी स्मार्ट जनरेशन आहे. फक्त एकच आहे मित्रांनो की सतत या जनरेशनला समजून सांगण्यापेक्षा एकदा पालक म्हणून या जनरेशनला समजून घ्या, एकदा यांची मनं समजून घ्या, एकदा यांच्या मनाची अवस्था समजून घ्या. आज यांच्या मनावर किती मोठा बरेचदा ताण असतो, इतके 100 चॅनल असतात, मोबाईल असतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, किती गोष्टी असतात आणि या सगळ्यामध्ये त्यांना यश मिळवायचं आहे, या सगळ्यामध्ये तुम्ही ठेवलेला विश्वास स्थापन करायचा आहे, या सगळ्यामध्ये त्यांना या कॉम्पिटिशनवर मात करायची आहे. त्यामुळे पालकांनी प्रमुख भूमिका यामध्ये बजावण्याची गरज आहे की आपल्या पाल्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणे, त्याला बळ देणे. आणि एकदा जर तुम्ही अकॅडमीमध्ये या इथे टाकलं तर मग तर तुम्ही निश्चिंत राहा. कारण मी स्वतः बघतो की एका पालकाला 2 मुलं हाताळत नाही, पण आज सोनावणे सर 6 ते 7,000 विद्यार्थी सांभाळत आहे. आणि एवढं सगळं सांभाळत असताना प्रचंड मनस्ताप होत असतो, प्रचंड त्रास होत असतो, पण तो सगळा त्रास गिळण्याची क्षमता या गरुड झेप अकॅडमीच्या प्रत्येक स्टाफमध्ये आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की गरुड झेपचा स्टाफ आणि सोनावणे सरांना चिरोचिर काळापर्यंत अतिशय मोठी ताकद मिळावी आणि याच जलद गतीने पुढच्या वेळेला, अजून पुढच्या वर्षी अजून कुठला असा भाग असेल जिथे खरंच विद्यार्थ्यांना गरज आहे तिथे त्यांनी अजून एक नवी ब्रांच उघडावी आणि खूप मोठा एक रिझल्ट. महाराष्ट्रामध्ये जसा फॅक्टरी म्हणतो तशी ही फॅक्टरी ऑलरेडी आहे, पण ही मला असं वाटते नागपूर ब्रांच विदर्भाची फॅक्टरी म्हणून ओळखावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि आपल्या पालकांना सुद्धा आव्हान आहे की भरभरून आपल्या पाल्याच्या पाठीशी उभं राहा. ही गरुड झेप अकॅडमी विश्वसनीय आहे आणि 100% नाही तर 200% विश्वास ठेवून तुम्ही आपल्या पाल्यांना सोनावणे सरांच्या आणि त्यांच्या स्टाफच्या हाती सोपू शकता.